आणि आता करुणा मुंडेंच्या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहूया। कोर्टानं करुणा मुंडेंना मोठा दिलासा दिलाय आणि धनंजय मुंडेंना कोर्टानं हा सर्वात मोठा धक्का दिलेला आहे। करुणा मुंडेंच्या बाजूने निकाल लागलेला आहे। युक्तिवादानंतर धनंजय मुंडेंची याचिका कोर्टानं फेटाळली। पोटगी देण्याचा कुटुंब न्यायालयानं हा निर्णय कायम ठेवलेला आहे। 2 लाखांची पोटगी कायम राहणार असून माझगाव कोर्टानं हा महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे। त्यामुळे धनंजय मुंडे यांना हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। निकाल हा करुणा मुंडेंच्या बाजूने लागलेला आहे। धनंजय मुंडेंना हा सर्वात मोठा धक्का हा कोर्टानं दिला। युक्तिवाद झाला आणि युक्तिवादानंतर धनंजय मुंडेंची याचिका कोर्टानं फेटाळलेली आहे। पोटगी देण्याचा कुटुंब न्यायालयानं हा निर्णय जो दिलेला होता तोच निर्णय पुढे कायम ठेवलेला आहे। 2 लाखांची पोटगी कायम राहणार असून माझगाव कोर्टानं हा महत्त्वाचा निर्णय धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्या संदर्भातील या सुनावणीमध्ये दिलेला आहे। तर महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। करुणा मुंडेंना हा सर्वात मोठा दिलासा कोर्टानं दिलेला आहे। करुणा मुंडेंच्या बाजूने कोर्टानं निकाल दिला। युक्तिवादानंतर धनंजय मुंडेंची याचिका फेटाळलेली आहे। पोटगी देण्याचा कुटुंब न्यायालयानं हा महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे। जो आधी देखील देण्यात आलेला होता तोच निर्णय कोर्टानं पुन्हा एकदा कायम ठेवल्यानं करुणा मुंडे यांना हा सर्वात मोठा दिलासा मानला जातोय। तर 2 लाखांची पोटगी आता कायम राहणार आहे। माझगाव कोर्टानं हा महत्त्वाचा निकाल दिल्यानंतर धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसलेला आहे। आपले प्रतिनिधी अविनाश ढेगसकर आपल्याशी जोडले जात आहेत या बातमीच्या संदर्भात अधिकची अपडेट देण्यासाठी। अविनाश, करुणा मुंडेंना कोर्टानं महत्त्वाचा आणि मोठा दिलासा दिलाय, धनंजय मुंडेंना तितकाच मोठा धक्का आहे। धक्काच म्हणावा लागेल, कारण याच्या विरोधात माझगाव कोर्टामध्ये गेलेले होते धनंजय मुंडे यांचे वकील। पण आता करुणा मुंडेंच्या बाजूने माझगाव कोर्टाने निकाल दिलेला आहे। पोटगी देण्याचा कुटुंब न्यायालयाचा निकाल आहे तो कायम ठेवलेला आहे। त्यामुळे करुणा मुंडे यांच्या बाजूने हा निकाल म्हटला जाईल। अगदी अविनाशजी, मात्र अगदी महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भात तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर युक्तिवाद झाला आणि युक्तिवादानंतर धनंजय मुंडेंची याचिका ही फेटाळलेली आहे। पोटगी देण्याचा कुटुंब कोर्टानं आधी जो निर्णय दिलेला होता त्या निर्णयाला अपील करणारी याचिका, त्या निर्णयाच्या विरोधातली याचिका धनंजय मुंडेंच्या वकिलांनी कोर्टामध्ये केलेली होती। मात्र तोच महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। पोटगी देण्याचा कोर्टाचा आधीचा जो निर्णय होता तोच निकाल पुन्हा एकदा कोर्टानं कायम ठेवलेला आहे। 2 लाखांची पोटगी आता कायम राहणार आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आपल्याशी जोडल्या जातात, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया। अंजलीताई, स्वागत आहे। मोठा दिलासा करुणा मुंडे यांना आता कोर्टाने दिलेला आहे, कारण आधी देखील युक्तिवाद झालेला होता, कोर्टाने निकाल दिलेला होता पोटगी संदर्भातला। कोर्टाने आधीचा निकाल हा पुढे तसाच ठेवलेला आहे। धनंजय मुंडेंना हा मोठा धक्का मानला जातोय। नाही, मला ना त्यांच्या वैयक्तिक गोष्टीत बिलकुल पडायची इच्छा नाहीये, पण एक स्त्री म्हणून मला नक्कीच म्हणावं असं वाटेल की आता कुठेतरी करुणा मुंडे यांना न्याय मिळताना दिसतोय। कारण स्त्री म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे मी माझं कर्तव्य समजते। आणि आज जो त्यांना न्याय शेवटी मिळालाय, कारण पहिली त्यांना पोटगी जशी अनाऊन्स झाली तसं धनंजय मुंडे यांनी अगदी लगेचच सांगितलं होतं की नाही, हे चुकीचं आहे, मी याच्या विरुद्ध वरच्या कोर्टात अपील करणार आहे। आणि आता ते अपीलमध्ये सुद्धा तसं निष्पन्न झालं। याचा अर्थ एकतर करुणा मुंडे यांच्याकडे अनेक पुरावे देखील असतील आणि आज हा कोर्टाचा निर्णय आल्यानंतर हे स्पष्ट होत आहे की हा व्यक्ती म्हणजे याला ना कॅरेक्टर आहे ना काहीच आहे। म्हणजे एक व्यक्ती म्हणून ज्यांच्याबरोबर इतके वर्ष त्यांनी काढले, एका दिवशी तो सडनली म्हणतात की हे माझी पत्नी नाही, मग जाऊन दुसरं लग्न करतात, मग ते ॲफिडेव्हिटवर इतके वर्ष खोटं बोलतात, इतके वर्ष की माझी पत्नी नाहीये। मग ते काही वर्षांनी दबाव आल्यानंतर मग दोन्ही मुलांना एक्सेप्ट करतात। हा सगळा जो तमाशा चाललाय ना, याच्यातनं एकटा पण युवा पिढीला काय संदेश देतोय, असे जर लोक आपले मंत्री आणि आमदार असतील तर आपण देशाला कुठली दिशा देतोय असं। आणि खोटं बोलणारे जे ॲफिडेव्हिटवर एकदा नाही इतके वर्ष, त्या इलेक्शन ॲफिडेव्हिटवर देखील त्यांनी खोटं सांगितलेलं आहे। मला वाटतं आता त्यांचं आमदारकी रद्द नक्कीच करण्यात येतील आणि इलेक्शन कमिशनने ते लवकरात लवकर केलं पाहिजे। प्रतिक्रिया तुमची या एकंदरीत प्रकरणाच्या संदर्भातली पोहोचलेली आहे। तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला, चर्चा केली, त्याबद्दल धन्यवाद। खासदार बजरंग सोनवणे हे देखील आपल्याशी जोडले जातात, त्यांच्यासोबत देखील आपण चर्चा करूया। बजरंगजी, धनंजय मुंडेंची आव्हान याचिका
ही कोर्टाने फेटाळलेली आहे। करुणा मुंडेंना पोटगीचा जो निर्णय कोर्टाने आधी दिलेला होता तो निर्णय कायम ठेवलाय। धनंजय मुंडेंना सर्वात मोठा धक्का आता बसलेला आहे। तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया अपेक्षित आहे। हे बघा, हे प्रकरण तसं त्यांचं वैयक्तिक विषयाशी संबंधित निगडीत आहे। हो हो मी त्याच्यावर काय बोलावं याच्यापेक्षा पण मला वाटतं की ज्या कोर्टानं निर्णय दिला होता की ज्यांना एवढी पुडगी द्या आणि ऍक्सेप्ट केलेला आहे, यांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे ऑलरेडी। माझी म्हणजे काय 2 मुलं आहेत ह्या आणि 2 मुलं आहेत आणि पत्नी नाही म्हणतात। आता किती संयुक्तिक वाटते मला याच्यावर काय बोलावं कळत नाही। पण एकदा कोर्टाने निर्णय दिला तर त्याला ऍक्सेप्ट करून पुढे जायला पाहिजे। अननेसेसरी उगाच जरा खेळत बसून किंवा कुरावर तरी अन्याय करून ती आता त्याही भगिनीनं काय करायला पाहिजे। त्यांच्यावर पण झालं, त्यांना एकदा पोटगी गेली मंजूर झाली, आता न्यायालयाने दिलेला आदेश आहे तर त्याच्यावर अपिलात जाऊन परत हे आता ती अपिलात जायची आपली लोकशाहीमध्ये प्रक्रिया आहे। त्याच्यानंतर आणखी अपील असेल, आणखी अपील असेल, मग किती दिवस काय करण्यापेक्षा, कारण यांचे अफिडेव्हिट जे झालेले आहेत जर विचार केला तर आदरणीय धनंजय मुंडे साहेबांनी जिल्हा परिषदच्या याच्यात सुद्धा अफिडेव्हिट मध्ये कधी मुलं दाखवली नाही। डायरेक्ट मुलं आले ती फार 15-20 वर्षाचे होऊनच आले। अगदी मग यांच्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीचे जे अफिडेव्हिट असतील जिथं अपत्याचा कायदा लागू होता, 2002 1 लाख कायदा लागू अंमलात म्हणजे मंजूर झाला आणि 2 पासून लागू झाला। 2च्या कायद्यानुसार त्यांच्या जिल्हा परिषद जी 2002 ला आणि 2007 ला ते जिल्हा परिषद मेंबर झाले, त्यावेळेस त्यांनी त्यांचे 5 अपत्य दाखवले का? म्हणजे 5 म्हणा काय असं 4 तरी 2 पेक्षा जास्त अपत्य दाखवता येत नव्हते। 2007च्या याच्यामध्ये त्यांनी जी फॉर्म भरलेला किंवा जे दाखवले ते 2च अपत्य दाखवले असणार। मग त्यावेळेस पण हे 2 अपत्य आज जे माझे आहेत म्हणून दाखवले, ते दाखवलेले नाही त्यांनी। हे सगळ्या गोष्टी असताना आता जे झालंय ते झालंय, एकदा ऍक्सेप्ट केलंय तर विषय संपवायला पाहिजे असं माझं। त्यांचे सल्लागार कोण आहे तर त्यांना का असं वागतात ते, त्यांच्या डोक्यात काय असतं मला माहित नाही। पण जे झालंय ते एकदा खुले मोकळे मनानं मान्य केलंय तर ते मान्य करायला पाहिजे, आता पुढे सोडून द्यायला पाहिजे विषय, मला वाटतं। अगदी बजरंगजी, तुम्ही मांडलेला मुद्दा देखील अत्यंत महत्त्वाचा आहे। तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला, तुमची प्रतिक्रिया प्रकरणाच्या संदर्भात दिलेली आहे त्याबद्दल धन्यवाद। तर करुणा मुंडे यांना पोटगीचा निर्णय जो आधी कोर्टाने दिलेला होता तो निर्णय कोर्टाने कायम ठेवलेला आहे। पोटगी देण्याचा कौटुंबिक कोर्टाने निर्णय कायम ठेवला, मात्र धनंजय मुंडेंची जी याचिका आहे ती कोर्टाने फेटाळलेली आहे आणि त्यामुळे धनंजय मुंडेंना हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय। दोन्ही बाजूच्या वतीने युक्तिवाद झाला आणि त्यानंतर धनंजय मुंडेंची याचिका कोर्टाने फेटाळलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।